लोकनेता स्वर्गीय दीबा पाटिल की जयंती पर वाशी स्थित विष्णुदास भावे नाट्यगृह में पूर्व सांसद डॉक्टर संजीव नाइक और नवी मुंबई इंटरनेशनल एयरपोर्ट नामकरण सर्वपक्षीय संघर्ष कृति समिति द्वारा संयुक्त रूप से भव्य महारोजगार मेळावा का जोरदार आयोजन किया गया और इसी का शुभारंभ केंद्रीय पंचायत राज के राज्य मंत्री कपिल पाटिल और ऐरोली के विधायक गणेश नाइक की विशेष मौजूदगी में संपन्न हुआ, जहां मौजूद पूर्व सांसद रामशेठ ठाकुर, पूर्व मंत्री जगन्नाथ पाटिल, नवी मुंबई बीजेपी जिलाध्यक्ष संदीप नाइक, पूर्व महापौर सागर नाइक, संकल्प नाइक और तमाम पदाधिकारी। उद्घाटन पश्चात मान्यवरों ने मेगा जॉब फेयर में हिस्सा लेने वाले तमाम इंस्टीट्यूशंस और कंपनियों के स्टॉल्स को भेंट देकर मुआयना भी किया। नवी मुंबई इंटरनेशनल एयरपोर्ट के चलते भविष्य में निर्माण होने वाले रोजगार के सुनहरे अवसर के अलावा यहां फैसिलिटी मैनेजमेंट, फाइनेंस, इंश्योरेंस, फूड रिटेल, सिक्योरिटी, उत्पादन, ट्यूटोरियल्स, इंजीनियरिंग, कंप्यूटर हार्डवेयरिंग एंड नेटवर्किंग, होटल सेल्स एंड मार्केटिंग के अलावा बैंक, टूरिज्म और होटल क्षेत्र से जुड़ी नामचीन कंपनियां शामिल हुई। इस दौरान ऑन द स्पॉट जॉब पाने वाले कुछ युवाओं और दिव्यांगों को अपॉइंटमेंट लेटर देकर उनका सम्मान किया गया। कपिल पाटिल ने दीबा पाटिल की जयंती पर आयोजित इस रोजगार मेळावे को शानदार बताकर आयोजकों की सराहना। स्वर्गीय लोकनेते दीबा पाटिल साहेब यांच्या जयंतीच्या निमित्ताने माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांनी पुढाकार घेऊन ह्या विभागातील तरुणांना रोजगाराची, व्यवसायाची संधी निर्माण व्हावी याच्यासाठी आज या ठिकाणी रोजगार मेळाव्याचं आयोजन केलेले आहे। निश्चितपणाने काही व्यक्तिमत्व अशी असतात की त्यांच्या जीवनामध्ये सतत संघर्ष करून दुसऱ्याच्या जीवनामध्ये आनंद देण्याचं काम करत असतात। त्यापैकी एक दीबा पाटिल साहेब होते आणि त्यांच्याच व्यक्तिमत्वातून प्रेरणा घेऊन संजीव नाईक यांनी दुसऱ्यांच्या जीवनात आपल्याला कसा आनंद देता येईल याच्यासाठी या रोजगार मेळाव्याचं आयोजन केलं। आपल्या सगळ्यांच्याच वतीने त्यांना मी शुभेच्छा देतो। मागच्या काळामध्ये 2 महिन्यापूर्वी ते दिल्लीलाही आले होते। मी स्वतः त्यांना एव्हिएशन मिनिस्टर यांची भेट घालून दिली होती। त्यांनाही त्यांनी पत्र दिलं की एअरपोर्टच्या परिसरामध्ये जे रोजगार निर्माण होतील ते सगळे रोजगार तिथल्या आमच्या भूमिपुत्रांना मिळाले पाहिजेत, अशा प्रकारच्या सूचना तुम्ही एअरपोर्ट ज्यांच्या ताब्यामध्ये आहे त्यांना द्याव्या, अशा प्रकारचं पत्र त्यांनी दिलं। आणि त्यावेळेला ज्योतिरादित्य शिंदे यांनी सांगितलं की मला तिकडे व्हिजिट करायची असते, येत आहे, मीही त्यांच्यासोबत असणार आहे। संजीव नाईक साहेब असणार आहेत, डॉक्टर प्रशांत ठाकूर असणार आहेत, आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत, त्याचं काय काम झालं ते बघणार आहोत। पण आजचा दिवस हा निश्चितपणाने तरुणांना त्यांचं करिअर घडवण्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळण्याच्यासाठी हा कार्यक्रम आहे। वहीं डॉक्टर संजीव नाइक और संदीप नाइक ने भी इस अवसर पर अपनी प्रतिक्रिया दी। निश्चितपणे या ठिकाणी लोकनेते दीबा पाटिल साहेबांच्या जयंतीनिमित्तानं घेतलेला रोजगार, स्टार्टअप, विविध माध्यमातून त्यांना मार्गदर्शन, भविष्यात या शहरामध्ये येणारे प्रकल्प, त्यांची माहिती, विद्यार्थ्यांनी कुठल्या भागामध्ये आजपासून शिक्षण क्षेत्रात जायला पाहिजे, म्हणजे जेणेकरून 3 वर्षांनी 4 वर्षांनी त्यांना ह्या संधी रोजगाराची असेल, स्वयंरोजगाराची असेल, स्टार्टअप इंडिया, मेक इन इंडिया, माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी ज्या उद्देशानं हे बीज लावलं त्याचं वटवृक्ष होण्यासाठी आमच्या सर्वांचा छोटासा प्रयत्न आहे। आणि आज मला खरोखरच आनंद झाला की याच्यामध्ये विशेष या ठिकाणी गोष्ट लक्षात अशी आली की नुसतं ज्यांच्याकडे ज्ञान आहे अशाच लोकांनी या ठिकाणी आले नाहीत, तर ज्यांना अज्ञान आहे, आमचा उद्देश तोच आहे की ज्ञान आहे तो तर कुठेही जाईल, पण ज्याला या बाबतीतलं अज्ञान आहे, माहीत नाही काय होणार आहे, कसं होणार आहे, अशा लोकांसाठी मला वाटतं हा मेळावा यशस्वी झाल्यासारखा। इथे आमचे ताई आहेत, आज या ठिकाणी त्यांना स्वतःचं पायावर उभं राहण्यासाठी एक फूड व्हॅन मिळाली। अशाच पद्धतीनं अनेक योजनांचा या ठिकाणी शुभारंभ झाला आणि आमचा उद्देश तोच आहे। पहिल्यांदाच आम्ही हा प्रयत्न केला। ह्या प्रयत्नामध्ये आमच्या असं लक्षात आलं की जशी लोकसंख्या वाढते, जरी तुमच्याकडे नवी मुंबई शहरामध्ये कॉलेजेस आहे, शिक्षणाची व्यवस्था आहे, मोठमोठ्या इंडस्ट्री आहेत, कंपन्या आहेत, सर्व आहेत, परंतु लोकांना माहिती देणं हे फार महत्त्वाचं आहे। आणि मला वाटतं आधुनिक युगामध्ये ही गोष्ट पोहोचवण्यासाठीचा हा प्रयत्न निश्चितपणे झाला। याच्यामध्ये सरकारचे असतील, केंद्र सरकार, राज्य सरकार, निमसरकारी, खाजगी
सर्व लोकांनी सहभाग घेतला. आम्ही त्यांचा आभार व्यक्त करतो आणि अपेक्षा अशी आहे की हा एकाच रोजगारावर ह्याच याच्यावर आम्हाला थांबायचं नाही. तर अशा प्रकारचे उपक्रम सातत्यानं वेगवेगळ्या विभागात होतील अशा प्रकारचा आमचा प्रयत्न राहील आणि याच्यामध्ये निश्चितपणे आम्हाला यश येईल अशी अपेक्षा आहे. लोकनेते दिवा पाटील यांची आज जयंती आणि ह्या दिनाचं औचित्य साधून डॉक्टर संजीवजी नाईक यांच्या माध्यमातून आज भव्य रोजगार मेळावा स्टार्टअप करता कशा प्रकारे स्टार्टअपमध्ये आपण सुरुवात करावी याकरता मार्गदर्शन, त्याचबरोबर एअरपोर्टच्या अनुषंगानं एअरपोर्टमध्ये निर्माण होणाऱ्या संधी, एअरपोर्ट येतोय त्यामुळे इतर व्यवसाय देखील आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये वाढतील. ते कोणते व्यवसाय वाढतील त्या समजत त्यांच्या कोणत्या संधी या स्थानिकांकरता किंवा नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांकरता निर्माण होतील याचं एक योग्य असं मार्गदर्शन आज ह्या संपूर्ण कार्यक्रमाच्या निमित्तानं दिलं गेलं. मी डॉक्टर संजीवजी नाईक आणि त्यांच्या समवेत काम करणारे सर्वच त्यांचे सहकारी यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. ब्युरो इनपुट EW नेटवर्क.